शक्य नाही। मी देवताला त्याचबरोबर तुम्हाला दानवाने आमंत्रित केलं होतं, पण तुम्हा दानवाला आमंत्रण मिळालं नाही, त्याबद्दल क्षमस्व। पहिला मान हा दानवांना मिळाला पाहिजे। होय धूम्रवर्ण, आज पहिला मान तुम्हा दानवांनाही मिळणार। प्रथम आपण पण कोणता आहे नंतर करा। दैत्यराज धूम्रवर्ण, प्रथम आपण असनासतो हो सर्व काही कथन करतो। देवतानो त्याचबरोबर दानवानो, तुम्ही सर्वांनी ऐका। या सुरशन राजानं आपली कन्या शारदा हिचा स्वयंवर मांडला आहे आणि त्या स्वयंवरासाठी एक पण लावला आहे, आणि तो पण असा आहे की जो कोणी युग पुरुष आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या साह्यानं हा लोकम धरतीवरती पाडेल, त्याला माझी कन्या शारदा वरमाळा घालेल। नारद स्वामी, स्वयंवराला सुरुवात होऊ द्या। हो सुशीलराजे, चला स्वयंवर राजाने कन्येचा मांडला, स्वयंवर राजाने कन्येचा मांडला, आनंद हा झाला पहा साऱ्या नगरीला, आनंद हा झाला पहा साऱ्या नगरीला। स्वयंवर राजाने कन्येचा मांडला, स्वयंवर राजाने कन्येचा मांडला, आनंद
काही दानव धूम्रवर्ण आले शारदेला पाहुनी मोहित झाले शारदेला पाहुनी मोहित झाले शारदेला पाहुनी मोहित झाले लोह काप पाडण्यात हसतच गेले आपणाई हले न त्याला स्वप्न सारे भंगले आपणाई हले न त्याला स्वप्न सारे भंगले आपणाई हले न त्याला स्वप्न सारे भंगले खापाला हात लावताना तो शक्ती शिकला खापाला हात लावताना तो शक्ती शिकला आनंद झाला पाजाला नवीला आनंद झाला पाजाला नवीला आदिमाय शिवशंभूचे गणराज आले आदिमाय शिवशंभूचे गणराज आले आदिमाय शिवशंभूचे गणराज आले आदिमाय शिवशंभूचे गणराज आले खापाला हात लावणा हसतच गेले खापाला हात लावणा हसतच गेले खाप हा स्पर्शाने तो खाली पडला खाप हा स्पर्शाने तो खाली पडला आनंद झाला पाजाला नवीला आनंद झाला पाजाला नवीला गणपती बाप्पा मंगलमूर्ती पाहिलंच धूम्रवर्णा अरे तुला भोळेनाथाने भर दिला होता आणि त्या वराचा तू अनाठाई वापर केला अरे तो वर तर फक्त परस्त्रीला स्पर्श करायला शक्तीहीन होण्याचा होता नारायण नारायण मग या लोहा खांबाला स्पर्श करताच माझी शक्तीहीन का झाली सांगतो तुझ्या लोहखांबाला स्पर्श केलास त्या लोहखांबामध्ये स्वतः माता पार्वती विलीन झाले होते आणि त्या लोहखांबाला तू स्पर्श करताच तू शक्तीहीन झालास नारायण नारायण आणि इथेच तुझा पराभव झाला महादेवा पुन्हा कपट केलंस काय हे शंकरा विष्णू इंद्र आज प्रथम तुमचाच कपाळ मोक्ष आणि मग पाहतो एक नंतर अरे तू तरी कसा वेगळा असणार तू ही यांचीच बाजू घेणार ज्याची खावी पोळी त्याची गणेशा तुला शेवटची चेतावणी देतोय त्या देवांना आता नामहरण मी केलंय पण आज तुझा ही शिरच्छेद करेल तुला कोणाही देवाचा जिवंत ठेवणार नाही हा
माझ्या हातून थंड आजपासून माझ्या धूम्रवाण्या या नावाने तुझी ओळख